अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भोसे येथील माजी मुख्याध्यापक मुरलीधर रघुनाथ बंदरकर सर यांचा 75वा अभिष्टचिंतन सोहळा साधू संतांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। भोसे या छोट्याशा गावात मुरलीधर बंदरकर यांचा जन्म मोसंबीचे व्यापारी रघुनाथ बंदरकर आणि तानाबाई बंदरकर यांच्या पोटी 7 एप्रिल 1950 ला झाला। मुरलीधर यांनी प्राथमिक शिक्षण भोसे येथे घेतले असून माध्यमिक शिक्षण रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर येथे घेतले, तर महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर कॉलेज येथे घेतले असून BA B.Ed अहमदनगर येथे झाल्यानंतर मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये शिक्षकपदी टाकळी ढोकेश्वर येथे हजर झाले असून मुरलीधर यांचा विवाह राहता येथील उपाध्ये परिवारातील सुमनताई यांच्यासोबत 3 मे 1974 ला झाला। बंदरकर सर यांनी शिक्षक म्हणून रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर, येळी, प्रवरा, संगम, कासार, पिंपळगाव येथे काम केले असून पर्यवेक्षक म्हणून श्री नवनाथ विद्यालय करंजी येथे काम केले। 2006 साली रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव येथे मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन मिळाले असून 2008 साली रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव येथून बंदरकर सर सेवानिवृत्त झाले। माजी मुख्याध्यापक मुरलीधर बंदरकर सर यांचा अमृत महोत्सवाचं आयोजन नंदुरबारचे RTO रवींद्र बंदरकर, दीप्ती बंदरकर, गंगापूर येथील प्राथमिक शिक्षक अविनाश बंदरकर, अर्चना बंदरकर, संगीता सोनवणे, अरुण सोनवणे या सर्व मुले, मुली आणि सुना जावई यांनी केलं असून या कार्यक्रम प्रसंगी ज्ञानेश्वर माऊली कराळे, आमदार मोनिका राजळे, भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, पंढरीनाथ महाराज टेमकर, संभाजी महाराज कराळे, नवनाथ महाराज चव्हाण, बापू महाराज शिंदे, सुदर्शन महाराज शास्त्री, महादेव महाराज वांडेकर, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी सभापती संभाजीराव पालवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। तसेच बंदरकर सर यांचा 75वा वाढदिवस 75 दिवे लावून केक कापण्यात आला असून बंदरकर सर यांच्या उपस्थितीत मान्यवरांसह नातेवाईक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, भोसे ग्रामस्थांसह हनुमान देवस्थानकडून सत्कार करण्यात आला असून बंदरकर सर यांच्या सुनबाई अर्चना बंदरकर यांनी आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या। आमच्या बंदरकर परिवाराचे आधारस्तंभ, कुटुंब प्रमुख तसेच एक आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आजच्या 75व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे सत्कार मूर्ती म्हणजेच आमचे अण्णा मुरलीधर रघुनाथ बंदरकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तर वेळेअभावी मी त्यांचा काही परिचय देऊ शकत नाही, कारण मी वयाने खूप लहान आहे आणि माझ्यापेक्षा इथे खूप ज्येष्ठ मंडळी आहेत की त्यांना लहानपणापासून ओळखतायत आणि माझी त्यांच्या एवढी कुवतही नाही की त्यांचा एवढा परिचय मी द्यावा, कारण इतर व्यक्ती त्यांना जास्त ओळखतात। त्यामुळे मी कुटुंबाच्या वतीने त्यांच्यासाठी एक छोटीशी कविता सादर करते आहे। जन्म घेऊनी भोसे गावात प्रतिकूल परिस्थितीतही घेतला शिकण्याचा ध्यास मनात, प्रतिकूल परिस्थितीतही घेतला शिकण्याचा ध्यास मनात, भावंडांच्या प्रेमाने आई वडिलांच्या आशीर्वादाने, भावंडांच्या प्रेमाने आई वडिलांच्या आशीर्वादाने संसारात लाभली सुनबाईंची साथ, सुमनबाईंची साथ, अखंड कास धरली शिक्षणाची, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनातून घडवण्याचा ध्यास, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनातून घडवण्याचा ध्यास। संगीता, रवी आणि अवी मुले चालवतील बंदरकर घरांचा अखंड परंपरा वारसा। वयाने लहान आहे पण कवितेमध्ये नावं घेतलीत मी तुमची। संगीता, रवी आणि अवी मुले चालवतील बंदरकर घरांचा अखंड परंपरा वारसा, ठेवणी समोर तुमचाच प्रतिबिंब आरसा। सुना आहेत 2 दीप्ती आणि अर्चना, सुना आहेत 2 दीप्ती आणि अर्चना, वडिलांप्रमाणे नेहमीच तुमची त्यांच्यावर असते शिस्तबद्ध माया। पेपर वाचनाचा कधीच येत नाही तुम्हाला कंटाळा, पेपर वाचनाचा कधीच येत नाही तुम्हाला कंटाळा, त्यातूनच नातवंडांना शिकवतात प्रेमाचा जिव्हाळा, त्यातूनच नातवंडांना शिकवतात प्रेमाचा जिव्हाळा। आजी आजोबा कौतुक करतात नातवंडांचे छान, आजी आजोबा कौतुक करतात नातवंडांचे छान, बंदरकर परिवारामध्ये ठेवतात जिव्हाळा आणि एकमेकांचा मान। आमचे अण्णा नेहमीच असतात सर्वांच्या कार्यक्रमासाठी तयार, आमचे अण्णा नेहमीच असतात सर्वांच्या कार्यक्रमासाठी तयार, मित्र गावकऱ्यांच्या सप्ताहांच्या कार्यक्रमात। औरंगाबाद, नाशिक, भोसे, करंजी, औरंगाबाद, नाशिक, भोसे, करंजी नेहमीच असतो त्यांचा प्रवास, औरंगाबाद, नाशिक, भोसे, करंजी नेहमीच असतो त्यांचा प्रवास। म्हणून तर जमले सर्व
मित्रमंडळी व आप्तेष्ट या अभिष्ट चिंतन सोहळ्यास या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपल्या सर्व स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, याच आठवणीने आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे आणि तुमचे आयुष्य आरोग्यदायी व आनंददायी जावो आणि तुमच्या कुटुंबियाकडून तुमची चांगलीच चांगली सेवा घडो ही विनंती. तसेच भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी माजी मुख्याध्यापक मुरलीधर बंदरकर सर यांना 75व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आज आपल्या बोशेगावचे लोकप्रिय सुपुत्र आदरणीय मुरलीधरजी बंदरकर सर यांचा 75वा अभिष्ट चिंतन सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व महिला माता भगिनी, ज्येष्ठ मान्यवर, तरुण मित्रपरिवार, बोशे आणि पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ व त्यांच्या हाताखाली शिकलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व सोबत काम करणारा सर्व त्यांचा शिक्षक स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये बंदरकर सर काम करतात. बोशेगावसारख्या एक सर्वसामान्य परिवारातून त्यांनी जन्म घेतला. कुटुंबाची परिस्थिती म्हणजे एक शेतकरी परिवारातून ते आलेत आणि स्वतःच्या हिमतीवर ताकदीवर शिक्षण घेऊन, त्या काळी आपल्याला माहिती की शिक्षणाला एवढं मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या, पण कुटुंबाची त्यांनी जाणीव ठेवली आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण पूर्ण केलं. शाळेमध्ये ते आपल्या बोशे गावामध्ये शिक्षण घेतलं. कॉलेजला, रेसिडेन्शियल हायस्कूलला, त्यानंतर नगर कॉलेजला शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षक पदासाठी त्यांनी पेपर दिले आणि त्यांची निवड झाली. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्यांचा जीवनाचा प्रवास हा शिक्षक म्हणून सुरू झाला. गेल्या 30 ते 35 वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं. आधी शिक्षक म्हणून काम केलं, नंतर त्यांची चांगलं काम पाहून त्यांना शाळेचे मुख्याध्यापक बनवण्यात आलं आणि असं करून त्यांनी 35 वर्षे त्यांचे या क्षेत्रामध्ये पूर्ण केले. त्यानंतर रिटायर झाल्यावर त्यांनी बरेचसे गावात, बोशे गावामध्ये सामाजिक उपक्रम केले. चांगल्या प्रकारे गावातल्या सामाजिक काम असो किंवा धार्मिक असो किंवा राजकीय कुठलंही काम, विकासात्मक काम असो, त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा गावाची 100% केलेली आहे. आज सामाजिक जीवनाबरोबर त्यांनी कौटुंबिक जीवन देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने घडवलं आहे. आज आपण पाहतो की त्यांच्या पत्नी सुमनताई यांनी देखील त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सुख असो, दुःख असो, चढता पडता का सगळ्या काळात त्यांनी साथ दिली. आज त्यांच्या योगदानाबरोबर सुमनताईंचं देखील तेवढंच मोठं योगदान त्यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव, आज आपण पाहतो की त्यांचे मोठे चिरंजीव नंदुरबार या ठिकाणी RTO म्हणून काम करतात, आदरणीय रवींद्रजी. त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिरंजीव प्राथमिक शाळा गंगापूर या ठिकाणी शिक्षक म्हणून त्यांच्या वडिलांच्याच पावलावर पाव ठेवून ते देखील काम करतात असणारे अविनाश सर. तसेच त्यांच्या कन्या संगीताताई यांना देखील एक चांगल्या कुटुंबात, सोनवणे परिवारात त्यांनी देऊन आज त्यांचा देखील संसार चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचं समीकरण म्हणजे आदरणीय मुरलीधरजी बंदरकर सर. आज आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. परमेश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या हातून समाजाची सेवा घडलेली आहे, आता त्यांना चांगलं आरोग्य मिळो अशी प्रार्थना करतो. आमचंही सदैव प्रेम सरांवरती आहे आणि भविष्यामध्ये या परिवारावरती 100% राहील. आदरणीय कर्डिले साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित असणार होते, पण ते पुण्याला असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. पण सरांवर त्यांचं प्रेम आहे आणि निश्चित त्याच अनुषंगाने मी आज इथं आलो आहे, तर अतिशय आनंद वाटला. तर नक्कीच भविष्याच्या वाटचालीसाठी आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व आमच्या सर्वांच्या वतीने सरांना पुढच्या वाटचालीसाठी व त्यांच्या कुटुंबाला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. तसेच माजी मुख्याध्यापक मुरलीधर बंदरकर सर यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आज रविवार दिनांक 13/4/2025 रोजी माझ्या कुटुंबियांनी माझा
अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला आणि या सोहळ्याला सर्व ग्रामस्थ, माझे मित्र, नातेवाईक, परिवार, माजी शिक्षक सहकारी, आजी शिक्षक सहकारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. माझा जन्म भोसे या ठिकाणी सामान्य कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण भोसे आणि करंजी इथं घेतलं. माध्यमिक शिक्षण नगरला रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये घेतलं आणि कॉलेजचं शिक्षण अहमदनगर कॉलेजला घेतलं. 72ला BA सुटलो इंग्रजी विषय घेऊन आणि 73 BEd करून मराठा विद्याप्रसारक या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. टाकळी ढोकेश्वरला 11 जून 1973. त्यानंतर टाकळी ढोकेश्वर, नगर रेसिडेन्शियल, प्रवरा संगम, येळी, कासार पिंपळगाव आणि करंजी या विविध शाळेमध्ये शिक्षकांची नोकरी केली. शिक्षक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे मी योगदान दिलं. नोकरी करीत असताना 1-2 वेळेस गैरसोयीच्या बदल्या झाल्या, परंतु मी मुलाशी कधी प्रतारणा केली नाही. मुलाचं नेहमी कल्याण करण्याचाच प्रयत्न केला आणि त्याचं फळ मला परमेश्वराने आज दिलेलं आहे. हा कार्यक्रम करण्यासाठी माझा स्वतःचा विरोध होता, परंतु घरच्यांनी खूप आग्रह केला. त्यातली त्यात आमच्या दोन्ही सूनबाईंनी खूप आग्रह धरला. त्याच्यामुळे मी तयार झालो आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं. गेल्या 10-15 दिवसामधून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माझ्या गावातली सर्व मित्रमंडळी माझ्याबरोबर फिरली, आमंत्रणं दिले. नेते मंडळीकडं, साधू संत मंडळीकडे गेली आणि मला त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. कार्यक्रमाचं नियोजन केलं. याच्याबद्दलही मी त्यांचा सर्वांचा ऋणी आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण कार्यक्रमाला आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दलही मी तुमचा खूप ऋणी आहे. मी भोसे गावामध्येच लहानसा मोठा झालेलो आहे. गावामध्ये मी समाजसेवा केली, धर्मकारण केलं आणि राजकारणही केलं. सोसायटीच्या माध्यमातून असो, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो, निवडणुका लढवल्या, विजयी झालो आणि त्या माध्यमातूनही मी गावाची सेवा केली. आणि आज उतारवयामध्ये त्यातली त्यात सेवानिवृत्त झाल्यापासून गावात मी धार्मिक कार्यक्रमामध्ये सक्रिय आहे आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये माझं सगळ्या प्रकारचं मोलाचं योगदान असतं. सध्या आमचं संपूर्ण कुटुंब धार्मिक बाबतीत आम्ही स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आम्ही पुण्याच्या सरश्री आमचे गुरु आहेत, त्यांचं आम्ही शिष्यत्व पत्करलेलं आहे आणि त्या मार्गाने सुद्धा आम्ही भक्तिमार्ग करत आहोत आणि त्यांचीसुद्धा आमच्यावर सतत कृपा राहिलेली आहे. परमेश्वराने उर्वरित आयुष्य आम्हाला सर्वांना सुख समाधानाचं आणि भरभराटीचं देवो आणि उर्वरित आयुष्यामध्ये माझ्या हातातून समाजसेवा, ईश्वर सेवा आणि देवांची सेवा घडो, हीच माझी परमेश्वराला या कार्यक्रम प्रसंगी गावातील आणि परिसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.